नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. DMRची जी काही एक्झाम झाली, ती एक्झाम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नंतर जेवढी काही जागा भरून घेण्यात आलेली आहे, ते एक्झाम जागा भरून घेतल्यानंतर आपल्याला जे लेटेस्ट नंतर आता 13/2/2025ला एक आपल्याला जाहिरात भेटलेली आहे. ही जाहिरात आपल्या वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष महाराष्ट्र राज्य या वेबसाईटवर आहे. तर तुम्हाला माहिती अशा प्रकारे सांगायची आहे की हे जे आहे या माहिती पत्रामध्ये सांगितलेलं आहे की पत्र जे आहे हे सचिव प्रतिसचिव यांना काढलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मुंबईच्या याच्यामध्ये. पहा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की जे काही जागा यामध्ये प्रमोशन झालेले आहेत, म्हणजे आपले जे काही हॉस्पिटल वगैरे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जे काही आहेत उपरोक्त विषयात प्रकरणे शासनास सादर करण्यात येते की अधिपरिचारिका घटक तांत्रिक संशोधन सरळ सेवेची रिक्त पदे 2023च्या माध्यमातून भरण्यासाठी दिनांक 10/5/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. स्पर्धा परीक्षा एकूण 4,123 रिक्त पदासाठी जाहिरात काढून पदे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तरतुदीनुसार भरण्यात आलेली आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, हे पहा मी याच्यामध्ये वाचून दाखवलेलं आहे तुम्हाला की जे काय आहे आपली जी काही एक्झाम झाली 2023मध्ये, त्याच्यामध्ये जेवढी काही जागा आहेत तर ती जागा पूर्ण भरलेल्या आहेत. त्याच्यानंतर DMRचे जे काही मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल वगैरे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जवळपास 900 प्रमोशन झालेले परिचारिका पुढे गेलेले आहेत. त्यामुळे जी बेसिक स्टाफ नर्सचे जे पोस्ट आहेत ते जवळपास 900 व्हॅकंट झालेले आहेत. तर त्यामुळं सध्या DMR काय करते, 900 जागा काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. शक्यतो ही परीक्षा कशी होईल सांगता येत नाही. ही जर ह्यांनी याच एक्झाममधून घेतली तर खूप चांगली गोष्ट आहे. जे काही जुने विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत, ज्यांचं थोडेसे 1-2 मार्कामुळे लागलेलं नाही आहे, तर त्यांचं हे 100% खूप चांगलं त्यांच्यासाठी बातमी आहे. आणि जर ही नवीन एक्झाम घेतली तर मग दुसरी एक्झाम देऊन पण ही काही लगेच लागण्याची शक्यता आहे. काही अडचण नाही आहे. ही एक्झाम खूप काही हार्ड नाही आहे. जर जो कोणी रेग्युलर अभ्यास करून हे क्रॅक करू शकतो. तर पहा, ही खूप महत्त्वाची संधी आहे सगळ्यांना. DMRसाठी खूप चांगली सॅलरी आहे, खूप चांगलं याच्यामध्ये सगळी जॉब सेफ्टी वगैरे आहे. तर सर्वांनी याकडे अभ्यास करून ही पूर्ण DMRची एक्झाम जी आहे चांगल्या पद्धतीने द्यावी. आणि ही एक्झाम ऑपॉर्च्युनिटी ही 2025मध्ये 100% येणारच आहे. जर ही 900 जागा यांनी जुन्या एक्झाममध्ये जर घेतली तर ठीक आहे, काही अडचण नाही. किंवा जर ह्यांनी नवीन याच्यामध्ये घेतली तर 2025ची तर 100% येणारच आहे. कारण नवीन 9 मेडिकल कॉलेज येण्याची ही शक्यता आहे. म्हणजे जे आलेलेच आहेत, फक्त आता त्यांचं भरणं वगैरे चालू आहे. त्याच याच्यामध्ये 25ला काढणार आहेत. तर त्यासाठी ही तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मी देऊ इच्छितो. तर एवढं तुम्हाला सांगतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला असं परत येत राहा, भेट देत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.